कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही अजूनही त्यांच्यासाठी दार उघडे ठेवले आधी असं मोकळा आहे ते. हा लोकशाही वाचवण्याचा भाग आहे. इलेक्शन प्रक्रिया पारदर्शक राहण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी जी रस्त्यावरची लढाई 200-300 खासदार निवडणूक आयोग वगैरे मोर्चा वगैरे काढला, तर मार्ग तुम्हाला कसा वाटतो याच्यातून? मी एवढंच म्हणेन की लोक आता इलेक्शन कमिशनच्या विरोधात लढायला उभे राहिलेले आहेत. हा एक संदेश गेला, तो फार चांगला संदेश आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरा मुद्दा, दुबार नावांचा जो एक मुद्दा समोर यायला लागलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 25,000 नावं दुबार आहेत आणि अनेक मतदारसंघात दुबार नावं आहेत. तर ही कारण काय, याच्यात अडचण काय असू शकते? याचं उत्तर मला वाटतं इलेक्शन कमिशननेच दिलं पाहिजे. ही दुबार नावं आली कशी आणि त्याची कारणं काय. 15 ऑगस्टला चिकन आणि मटन बंदीचा एक सगळीकडून अनेक महापालिकांमधून निर्णय केला जातो, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दुर्दैव म्हणेन नगरपालिका महानगरपालिका लोकशाहीच्या साला गप्पा मारतात, पण त्यात लोकशाहीमध्ये लोकांनी त्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये हे हिटलरशाहीची जी अवशेष दिसायला लागलेली आहेत तीच डेंजरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. जे पक्षफुटी संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस दाखल आहेत, राष्ट्रवादीचे असेल किंवा उद्धव ठाकरे गटाचे असेल, तर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही मरते, त्याला पाणी द्या. त्यांनी सरन्यायाधीशांना